शहराचे नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर करडी नजर। अमरावती शहराचे नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा विक्री करणाऱ्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलीस आयुक्त यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। अमरावती शहरामध्ये गुटखा ड्रग्ज या संदर्भात माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की अतिशय चांगली कामगिरी केली आहे। यानंतर देखील असेच पुढे काही प्रकार सुरू असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत। शहरातील अवैध गुटखा व्यावसायिकांवर यापुढे देखील सातत्याने करडी नजर ठेवली जाईल। गुटखा विक्री करणाऱ्या शेवटच्या साखळीपर्यंत आम्ही पोहोचू। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवू। शहरातील गुन्हेगारीची चार्जशीट दाखल करून त्यांना शिक्षा कशी होईल याकडे प्रयत्न करणार असल्याचे, तसेच शहरात येणाऱ्या अवैध शस्त्रांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया माध्यमांशी बोलताना म्हणाले। नाही, आम्हाला जशी जशी माहिती मिळते की ह्या शहरामध्ये गुटखा किंवा ड्रग्स वगैरे या संदर्भात जशी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली त्या पद्धतीने आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आणि याच्या पुढे देखील जर असे काही प्रकार शहरामध्ये जर चालू असतील तर ते अजिबात ते खपून घेतले जाणार नाही। ही मोहीम सतत सुरूच राहणार आहे आणि जशी इन्फॉर्मेशन मिळेल, आता आरोपी अटक केल्यानंतर त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला जी माहिती मिळाली आणि त्या इंट्रॉगेशनमधल्या माहितीवरून परत दुसरी एक चांगली मोठी कारवाई झालेली आहे। आणि अशाच पद्धतीने यांची जी साखळी आहे ती साखळी कुठपर्यंत आहे, आम्ही शक्य तिथपर्यंत आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत। नाही, याच्यामध्ये जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्याची आम्ही माहिती ऑलरेडी आहे, तर त्यांच्यावर थोडंसं आम्ही लक्ष ठेवणार आहोत। आणि यांच्या विरुद्ध ज्या केसेस आहेत आणि ज्या चार्जशीट झालेल्या आहेत त्या लवकर कशा बोर्डावर येतील आणि त्या कशा चालतील आणि त्याच्यामधून यांना लवकर कशी शिक्षा मिळेल त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि जे काही इलिगल आर्म्स वगैरे शहरामध्ये वगैरे येत आहेत किंवा यापूर्वी पण रेकॉर्डवर जे काही आरोपींनी हे काम केलेले आहेत तर त्यांच्यावर देखील आमचं लक्ष आहे, त्याच्यावर देखील आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत।